नाशिक रोडचा दत्त मंदिर सिग्नल सगळ्यांना माहीत आहे. पण हा सिग्नल दत्त मंदिर म्हणून का ओळखला जातो हे माहीत आहे का? नमस्कार, मी आकाश आणि आज आपण जाणून घेणार आहोत नाशिक रोडवरील सर्वात प्रसन्न, चमत्कारिक आणि कधी काळी स्मशानभूमी असलेल्या घैसास दत्त मंदिराबद्दल. नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर शांत परिसरात वसलेलं हे दत्तगुरूंचं पावनधाम. या मंदिरामागची कथा विलक्षण भक्तीची आहे. कैलासवासी काकासाहेब घैसास दत्ताचे अखंड उपासक. त्यांनी नाशिक रोडला राहण्यासाठी 1 एकर जागा घेतली. पण ती जागा पूर्वीची स्मशानभूमी असल्याने रात्री विचित्र आवाज, दगडांचे आवाज आणि अनोळखी कुजबूज ऐकू येत असे. तेव्हाच काकासाहेबांना श्री दत्ताचा दृष्टांत झाला. जागा सोडू नकोस, 2 औदुंबर लाव, इथंच माझं धाम उभं राहील. औदुंबर लावल्यानंतर सगळे त्रास क्षणात शांत झाले. नंतर पुन्हा आदेश, औदुंबरा शेजारी माझं मंदिर बांध. काकासाहेबांनी मंदिर बांधलं, पण दत्तमूर्ती तीही दत्तकृपेने मिळाली. श्री नारायण महाराजांनी स्वप्नादेशांनी त्यांची स्वतःची संगमरवरी मूर्ती काकासाहेबांना भेट दिली. सन 1940ला श्री दत्त जयंतीच्या दिवशी मूर्तीची स्थापना झाली आणि स्मशानभूमीचं रूपांतर झालं पवित्र दत्तक्षेत्रात. औदुंबराची सावली, प्रसन्न संगमरवरी दत्तमूर्ती, सायन संध्येचे शांत स्वर, या ठिकाणी पाय ठेवताच मन शांत होतं. जणू गुरुदेव दत्तांकडूनच थोपटून घेतल्याचं समाधान. काकासाहेबांची अखंड भक्ती आजही हवेत जाणवते. हे मंदिर भक्तीची जिवंत परंपरा आहे. नाशिक रोडचा दत्त मंदिर सिग्नल म्हणूनच ओळख मिळण्याचं खरं कारण म्हणजे या मंदिराची दिव्यता आणि लोकांचे गुरुदेव दत्तावरचं अढळ प्रेम.